मैंने आपको बोला था रात को मिलने के लिए। बाहर तो बहुत foggy हो चुका है भाई। बाहर कोई भी नहीं निकल रहा। और मैं कल ना यमुना नदी में ना उल्टी मारी रही थी भाई। यमुना गंगा में उल्टी मारी। और ना भाई इतनी ठंडी लग रही थी ना भाई साहब। और मैं रूम इतना अच्छा ना भाई, बहुत पॉलिश और अच्छा है। आपको दिखाता हूँ मैं अभी। भाई रूम तो बहुत अच्छा ही है, मतलब ठीक ठाक है। अच्छा ठीक ठाक नहीं है भाई, अच्छा है भाई। मुझे बहुत पसंद है, मुझे ऐसे ही रूम पसंद होते। और कुछ नहीं, अभी हम जा रहे हैं। मुझे नहीं पता कहाँ जा रहे हैं हमको। अभी अभी मैं वहाँ जाके आपको सब दिखाऊंगा। चलो मैं आपको ऐड करता हूँ इधर ही। और लाइक शेयर कमेंट और मेरे चॅनल को सबस्क्राईब भी करना। गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार मित्रांनो. आजचा आमचा प्रवासाचा आहे 6वा दिवस. वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्या या सिरीज मधला आजचा 6वा दिवस असून आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. तरी सुद्धा आम्ही अजून रूम मध्येच आहोत, कारण रूम वाल्याने आम्हाला सजेशन असं दिलेलं की तुम्ही 11 वाजल्याशिवाय रूमच्या बाहेर पडू नका, कारण विजिबिलिटी एकदम लो असते. आम्हाला एक ठिकाणी तर खुसरो गार्डन म्हणून आहे, ते आम्हाला एक्सप्लोर करायचं आहे. आणि मग ते एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही अयोध्येला निघणार आहोत. अयोध्या फक्त इथून 175 किलोमीटरचं अंतर आहे. तर ह्या वेळेमध्ये आम्ही विचार असा केला की बाहेर जाऊन नाश्ता करण्याऐवजी नाश्त्याचा जो कार्यक्रम आहे तो आमच्या रूम मध्येच बनवला, शिजवला. उपपीठ म्हणजे उपमा बनवलं आणि त्या उपमा आता त्या नाश्ता आमचा सुरू आहे. राहू नाश्ता करतोय, मॅडम नाश्ता करतायत, नाश्ता सुरू आहे आणि होममेड नाश्ता. आणि फक्त नाश्त्यासाठी मग पुन्हा आपण बाहेर जायचं आणि हॉटेलमध्ये थांबायचं, हॉटेल शोधत बसायचं आणि मग मनासारखं आपल्या नाश्ताही मिळत नाही. मग ते सगळं वेस्टेड ऑफ मनी आणि वेस्टेड ऑफ टाईम असते. म्हणून आम्ही शक्यतो प्रेफरन्स देतो आपल्या इथे घरचं नाश्ता बनवण्यासाठी. पण कधी कधी वेळेच्या अभावी या सगळ्या गोष्टी जमत नसतात. पण जितकं जमेल तितकं जमवून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही खुसरो बाग गार्डनला आम्ही जाणार आहोत. भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीमध्ये असलेलं खुसरो बाग हे एक एन्सियंट मॉन्युमेंट आहे. तिथे गेल्यानंतर काहीतरी प्राचीन आणि काहीतरी वेगळं बघायला मिळेल अशा आशेनं आम्ही तिकडे चाललोय. तर पाहूयात तिकडे गेल्यानंतर जे काय असेल ते तुम्हाला दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही राहू. उत्तर प्रदेशातील पवित्र संगम नगरी प्रयागराज, जिथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीचा संगम होतो, जिथे अध्यात्म आणि इतिहास एकत्र आणतात. याच शहराच्या हृदयात वसलेली खुसरो बाग एक अशी बाग जी फक्त हिरवाईसाठी प्रसिद्ध नाही, तर मुघलकालीन इतिहासाची जिवंत साक्षीदार म्हणून उभी आहे. ही बाग सुमारे 40 एकरांवर पसरलेली आहे. येथे 3 प्रमुख मकबरे आहेत. हे मकबरे मुघल सम्राट जहांगीर याच्या कुटुंबाशी संबंधित आहेत. येथे दफन आहेत प्रिन्स खुसरो, जहांगीर यांचा पुत्र, शाह बेगम, खुसरो यांची आई, सुलतान निसार बेगम, जहांगीर यांची मुलगी. प्रिन्स खुसरो हे जहांगीर यांचे मोठे पुत्र होत, पण सत्तेच्या संघर्षात त्याने आपल्या वडिलांविरुद्ध बंड केले. इसवी सन 1606 मध्ये खुसरो यांनी बंड पुकारले, पण ते अपयशी ठरले. त्यांना पकडण्यात आले, कैद करण्यात आले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. इतिहासकारांच्या मते त्यांच्या मृत्यूमागे दरबारी राजकारण आणि सत्ता स्पर्धा कारणीभूत होती. खुसरो यांचा मकबरा अत्यंत भव्य असून त्यावरील नक्षीकाम मुघल स्थापत्यकलेचे उत्कर्ष उदाहरण मानले जाते. खुसरो बाग मधील वास्तूंमध्ये आपल्याला दिसते लाल वाळू दगडांचा वापर, पर्शियन शैलीतील कमानी, सुंदर कॅलिग्राफी, सममितीय रचना. ही रचना आपल्याला ताजमहल आणि आग्रा किल्ला यांच्या स्थापत्य शैलीची आठवण करून देते. आज खुसरो बाग फक्त ऐतिहासिक स्थळ नाही, तर प्रयागराजच्या लोकांच्या जीवनाचा दैनंदिन भाग आहे. सकाळी येथे योगाभ्यास करणारे ज्येष्ठ नागरिक, धावणारे युवक आणि खेळणारी मुले दिसतात. प्रयागराजचे लोक धार्मिक साधेपणाने जगणारे आणि संस्कृतीशी घट्ट जोडलेले आहेत. पर्यटक इकडे येतात इतिहास जाणून घेण्यासाठी, फोटोग्राफीसाठी, अभ्यासासाठी, शांत वातावरण अनुभवण्यासाठी. ही जागा भूतकाल आणि वर्तमान काल यांना जोडणारा दुवा आहे. खुसरो बाग ही केवळ एक बाग नाही, ती आहे एका राजपुत्राच्या वेदनादायी इतिहासाची साक्ष.
ती आहे मुघल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आणि ती आहे प्रयागराजच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग. प्रयागराजमध्ये संगम जसा 3 नद्यांचा आहे तसाच येथे इतिहास, अध्यात्म आणि संस्कृती यांचाही संगम आपल्याला बघायला मिळतो. शांत हिरवागार इतिहासाचं वजन वाहून नेणारा हा खुसरो बाग पर्यटकांना अक्षरशः मोहित करतो. मुघल सम्राट जहांगीर आणि त्याचा मुलगा मिर्झा खुसरो याच्या प्रित्यर्थ बांधलेला हा खुसरो बाग त्यांच्या कुटुंबियांच्या समाधींसाठी प्रसिद्ध आहे. या खुसरो बागमध्ये जर तुम्ही पाहाल तर मिर्झा खुसरो, त्याची आई शाह बेगम आणि त्याची बहीण या 3 समाधींसाठी प्रसिद्ध आहे. आई, बहीण, अजून कोण? आई, बहीण आणि स्वतः मिर्झा खुसरो जहांगीरचा मुलगा, त्यांच्या इथे समाधी आहेत. त्या समाध्या बघण्यासाठी आपण आलोत. समाधी आणि काय असावं हे इथं येऊन बघायला पाहिजे, कारण समाधी म्हणजे भली मोठी जागेमध्ये हे समाधी बनवले, प्रत्येकाची वेगळी वेगळी, आणि जी रचना आहे, जी स्ट्रक्चर आहे ते इतकं आखीव सुंदर आहे की बस सांगायला नको, बघण्यासारखे. निसार बेगम ही त्याची बहीण आहे. त्याच्या बहिणीची सुद्धा इथे समाधी आहे. समाधी मुघल काळामध्ये कशा पद्धतीने बांधल्या जायच्या आणि आजकालच्या समाध्या कशा बांधल्या जातात थोडा अवलोकनाचा विषय आहे. आता आपण प्रत्यक्ष प्रवेश करत आहोत समाधी स्थळाकडे. गेट एकदम क्रिटिकल आहे, चांगला माणूस अडकून पडेल अशातला गेट आहे. आता माझ्या पाठीमागे जी आहे ती समाधी आहे मिर्झा खुसरो यांची. खुसरो बाग मध्ये आल्यानंतर इतिहास जणू काही जिवंत व्हावा, जिवंत वाटावा अशा पद्धतीचं वातावरण आपण इकडे अनुभवतोय. मुघलकालीन स्थापत्यशास्त्राचा एक अतिशय उत्कृष्ट असा नमुना म्हणजे खुसरो बाग. ही समाधी आहे मिर्झा खुसरोंची. ही समाधी आहे त्याची आई शाह बेगम खुसरो यांची. आणि ह्याच्या पुढची जी समाधी आहे ती आहे निसार बेगम, मिर्झा खुसरो यांची बहीण. या सलग एकाच लाईनमध्ये 3 समाध्या त्या काळामध्ये बांधल्या गेलेत. 17व्या शतकातलं हे सर्व स्थापत्यशास्त्र आहे आणि स्थापत्यशास्त्र इतकं उत्तम पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे की जर तुम्ही नक्षीकाम बघाल पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे, लाल दगडाचा वापर केलाय हे सगळे मॉन्युमेंट्स बनवण्यासाठी. सध्याच्या घडीला हे सगळे मॉन्युमेंट्स हे भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीमध्ये येतात. नक्षीदार खांब, फुलांची नक्काशी आणि अतिशय उत्कृष्ट असा आखीव रेखीव डोम, मेघडमऱ्या सुद्धा वरती दिसत आहेत आपल्याला. तर खरोखरच इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. इतिहासाची साक्ष देणारा हा खुसरो बाग त्याचं वैभव व्यतीत करतो, त्याच्या वेदनाही सांगतो. घराणेशाही, राजकारण, सत्ता आणि घरामधील संघर्ष या सर्वांचा प्रतीक असलेला हा खुसरो बाग आज आम्ही बघायला आलो. त्याला जितक्या चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करता येईल तितक्या चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो. ही जी समाधी आहे ना ती अप्रतिम वाटते, पण सगळ्या समाधींच्या पेक्षा ही जास्त मोठी पण आहे. आणि फ्रंट त्या साईडचं आहे. फ्रंट जर मला बघू इतका अप्रतिम वाटलं ना, नक्षीकाम स्ट्रक्चर इतकं सुंदर वाटतं लांबून बघायला. आतमध्ये काय असून असणार आहे, समाधी स्थळ आहे, त्यांच्या आतमध्ये समाध्याच असणार आहेत. असं आहे का वाकून बघतायत पण त्याच्यामध्ये दिसत नाहीये. आपणही प्रयत्न करू वाकून बघण्याचा. काय दिसते का आपणही पाहूयात. जी फर्स्ट वाली होती ना त्याच्या एकदम टॉपला ना काचेचं पूर्ण असं हे केलं आणि त्याच्या आतमध्ये पूजा केली. असं इथे असं काही दिसत नाही, पण ही अप्रतिम आहे सगळ्यात. मोकळ्या जागेचा वापर मुलं क्रिकेट खेळण्यासाठी करतात. हे इकडे आल्यानंतर बघायला मिळालं. खूप छान अप्रतिम अशी नक्काशी
पण दरवाजे जर म्हणाल तर हे सगळं बंद अवस्थेमध्ये आहे. आतून लॉक केलेलं दिसते. लॉकिंग सिस्टम कशी आहे? आणि एक वेगळ्या पद्धतीचा इथे सुगंध. लॉकिंग सिस्टम बघा, हे लॉक केलेलं आहे. म्हणजे ही कडी ते आहे खोलणारच कसं काय? पण हे आतमधून आतमधून काय असेल तर काही सांगता येत नाही. काहीतरी वेगळ्या पद्धतीचं, वेगळ्या धाटणीचं, कारण हे खूप पुरातन आहे आणि आतमध्ये प्रवेश वर्ज्य आहे. जर खरोखरच आतमध्ये प्रवेश करायचा असेल तर भारतीय पुरातत्व खात्याची परवानगी घ्यावी लागेल. इतके इझी अवेलेबल होईल आणि पॉसिबल पण नाही. काय तसं काय दिसत नाहीये. ग्लास आहे आणि ग्लासच्या मध्ये सुद्धा तुम्हाला ती समाधी दिसते. समाधी दिसते. मोबाईलच्या कॅमेऱ्यात कदाचित दिसेल, नाही दिसेल, काहीच सांगू शकत नाही, पण प्रयत्न करतो दाखवण्याचा. गार्डन म्हटलं की शाळेची मुलं सहलीसाठी येणार, मुलं खेळणार आणि प्रेमीयुगुलांचा देखील सुळसुळाट जसं आपल्याकडं असतं तसं सगळीकडेच असतं. त्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात. नाही, काहीच दिसत नाही. अशा पद्धतीनं खुसरो बाग आम्ही आमच्या पद्धतीने एक्सप्लोअर केलेला आहे. मुघल सम्राट जहांगीर, त्याचा मुलगा, त्याची बेगम, त्याची मुलगी, या तिन्ही समाध्या बाहेरून दिसत आहेत. आतमध्ये लॉक आहे. असं सांगतात की त्या समाध्यांवर आयती कोरलेल्या आहेत, फुलांची नकाशी आहे. त्या समाध्या त्यांच्या वेदना सांगतात, त्यांचा कौटुंबिक संघर्ष, सत्तेतून निर्माण होणारं राजकारण, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण आतमध्ये प्रवेश नाही. बाहेर या, बाहेर तुम्ही जे काय तुम्हाला बघायचं, दाखवायचं, या सगळ्या गोष्टी करा. इतिहासाची माहिती असावी म्हणून आपण बघण्यासाठी हरकत नाही. तर हा आहे खुसरो गार्डन, जे की आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत क्रेझी लाईफकडून. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. अयोध्येच्या दिशेने निघताना आपल्याला हे प्रतापगड म्हणून शहर लागतं. त्या शहराच्या मध्यभागातूनच हा नॅशनल हायवे जातोय आणि इतकी ट्रॅफिक की विचारू नका. मुंबईला सुद्धा इतकी ट्रॅफिक नसेल, इतक्या जास्त प्रमाणामध्ये ट्रॅफिकला इकडे तोंड द्यावं लागतं. आणि टू व्हीलरवाले कशाही गाड्या आडव्या वगैरे घालून त्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पोलीसवाल्यांचं काही लक्ष नाही. तसंच इलेक्ट्रिकल रिक्षावाले सुद्धा तशाच गाड्या चालवतात बेदरकारपणे. ड्रायव्हिंग करणं म्हणजे एक चॅलेंजिंग जॉब आहे. अयोध्या अवघ्या 107 किलोमीटरवर आहे आणि आता आम्हाला वेध लागलेले आहेत अयोध्येला पोहोचायचे. 100 किलोमीटर म्हटलं तर 2-2.5 तासाचा प्रवास आहे. पण इथे प्रॉब्लेम अशा पद्धतीचा आहे, धुक्याचं प्रमाण इथं खूप जास्त आहे. असं बघायला गेलो तर पूर्ण दिवसभरच धुकं असतं इकडे. आणि जशी जशी संध्याकाळ होत जाईल तसं तसं धुक्याचं जे प्रमाण आहे ते वाढत जातं आणि मग विजिबिलिटी लो होऊन आपल्याला ड्रायव्हिंग करायला अडथळा येतो. तर लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय अयोध्येला, की जेणेकरून आपल्याला रस्ता आणि प्रवास हा सुखदायी असेल.
बघितलं ना कश आडवे दिडवे घालतात गाड्या. कोणीही कोणाला कमी नाही आणि हे तर लोकल आहेत. प्रत्येकाला वाटतं की माझा एरिया आहे, माझ्या एरियामध्ये मी असंच चालवणार. आता हा रस्ता थेट 36 किलोमीटर पुढे गेल्यानंतर सुलतानपूर लागतंय, पासून 60 किलोमीटर अयोध्या आहे आणि बाजूला रेल्वे स्टेशन आहे प्रतापगडचं. आता पुढे थोडी शहराची जी ट्रॅफिक असते ती संपलेली आहे, पण आम्ही शोधत आहोत एका चांगल्याशा हॉटेलच्या की जेणेकरून आम्हाला संध्याकाळचा काय नाश्ता वगैरे करता येईल, मुलांना भूक लागली असेल म्हणून. पण ते नीटचं हॉटेल सुद्धा दिसत नाही इकडे. एक शहर संपलं की दुसरं आलंच, असं वाटलं की आता नॅशनल हायवे लागेल, पण नाही. अजून अशी किती छोटी छोटी गावं असतील तर माहित नाही. 100 किलोमीटरच्या रस्त्यावर ड्रायव्हिंग करण्यासाठी इतका त्रास आहे. बघा, शेतीबाबत इतका समृद्ध असलेलं हे राज्य उत्तर प्रदेश, आणि ह्याच राज्यातून किंवा शेजारच्या बिहार राज्यातून मुंबईला लोंढेच्या लोंढे येतात. तर आपल्याला विचार पडतो इकडे आल्यानंतर की ही लोक असं का करत असावेत. शेती करून सुद्धा त्यांची उपजीविका होऊ शकते, पण इथले जे राज्यकर्ते आहेत ना, त्या राज्यकर्त्यांनी यांना जाणीवपूर्वक सधन आणि संपन्न बनवलेलं नाही. कारण त्यांना फक्त राजकारण आणि सत्ताकारणाच्या माध्यमातून अर्थकारण करायचं असतं. कारण सर्वसामान्य जनता जर सधन आणि संपन्न बनली तर मग यांच्यावर राज्य करता येणार नाही. मुंबईला येऊन उगीच फापट पसारा या लोकांचा पसरलेला आपल्याला दिसतोय. खरोखर जर याच राज्यामध्ये त्यांना नोकरीच्या संध्या उपलब्ध करून दिल्या तर नाही येणार ती लोक आपल्या देशात, आपल्या राज्यामध्ये, आपल्या मुंबईमध्ये, आपल्या महाराष्ट्रात. त्यांची सुद्धा मजबुरी आहे. इकडे आल्यानंतर या काही गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवतात की त्यांची काय मजबुरी असू शकते. मित्रांनो, अचानक गाडीचा वेग वाढवला. वाजले आहेत संध्याकाळचे 7:13. स्पीड एकदम कमी करावं लागला, कारण अचानक धुकं इतकं समोर आलं की समोरचा रस्ता दिसेनासा झाला. पार्किंग लाईट्स ऑन केल्या, म्हणजे अपघात होण्याची शक्यता कशी असते ती आता बघितली. आणि असं वाटतं की आपण ढगातून चाललोय, विमानात प्रवास करतोय, किंवा हे ढगच रस्त्यावर उतरलेत. काय काय उपमा द्याव्यात. एक वेगळी अनुभूती, विस्मयकारक असे अनुभव आपल्याला येत आहेत या प्रवासात. पुढे सुद्धा पूर्ण धुकं आहे आणि गाडी चालवताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण कसं आहे, धुकं दाट असल्यामुळं समोरचं वाहन बिलकुलच दिसत नाही, म्हणजे अपघाताची शक्यता तिथं वाढते. खूप रिस्क घेऊन गाडी चालवावी लागते, पण आता आमच्याकडे इलाज नाही आहे. ऍक्च्युली उत्तर प्रदेशमध्ये गाडी चालवताना 7:14 तेही थंडीच्या दिवसामध्ये गाडी चालवणं चुकीचं आहे. संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून धुकं रस्त्यावर यायला सुरुवात होते. 6 वाजता तर म्हणजे रस्ता दिसेनासा होतो. गाडीचा जो प्रवास आहे आपला, तो प्रवास आपण 6 वाजता थांबवायचा असतो. तर आता आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला जायचं अयोध्येला. अयोध्या फक्त इथून 57 किलोमीटर बाकी आहे. तर असं वाटतं की मध्ये रस्त्यामध्ये आता स्टे करायचंच आहे आपल्याला, तर तो स्टे आपण अयोध्येला जाऊन करू, मधल्यामध्ये नको. या कारणामुळे आम्ही ड्रायव्हिंग करतोय. नाहीतर या अशा पद्धतीच्या ड्रायव्हिंगसाठी आम्ही बिलकुल पसंती देत नाही. फॅमिली सोबत असेल तर बिलकुल नाही.